धीरेंद्र शास्त्रींकडून इतिहास बदलण्याचं काम करत असल्याची टीका जयंत पाटलांनी केलेली आहे। महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा पाटलांनी दिलाय। तर धीरेंद्र शास्त्रींनी आधी इतिहास वाचावा असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। हे नको ते वारू लोकांच्या मध्ये घुसवायचा, लोकांच्या नव्या मनावर नवे विचार टाकायचे आणि मग काही वर्षांनी हा इतिहास बदलण्याचं पाप जर कोण करणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या तुम्ही आम्ही असे कितीही उन्हाळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठेशाहीने बघितले। असलं कुठले पुस्तक आहे, कुठलं लोककथा आहे आम्हाला सांगावं त्यांनी। मुख्यमंत्र्यांकडे नाही अपेक्षित नाही अशी लोककथा। ते वाचायला कुठे गेले होते की शिवाजी महाराजांनी राजमुकुट ठेवून दिला असं कुठलं? म्हणजे त्यांनी पहिली तर कधी राजमुकुट घातला होता का हा प्रश्न उभा राहतो। त्यांचा राज्याभिषेक कधी झाला, किती साली झाला? रामदास किती साली गेले? रामदासांची त्यांची भेट झाली होती का नव्हती? तिथनं इतिहास सुरू होतो ना। जर त्या इतिहास तज्ज्ञांनी शोधून काढलं की दादोजी हे कधी गुरु नव्हतेच, तसे इतिहासकारांनीच शोधून काढलं की रामदास कधी भेटलेच नव्हते।